राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय सुप्रियाताई तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या शहराच्या पूर्व आणि पश्चिम अशा ज्या आदरणीय पवार साहेबांच्या, आदरणीय सुप्रियाताईंच्या, आदरणीय प्रांताध्यक्षांच्या यांनी ज्या 2 नियुक्त्या झाल्या त्यामध्ये आदरणीय श्रीकांत पाटीलजी आणि मी अशा आमच्या दोघांनाही पूर्व आणि पश्चिम अशा भागाची जबाबदारी पक्षाने दिली। ही जबाबदारी स्वीकारत असताना आज या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित पक्षाच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण, आदरणीय अंकुशांना काकडे, आमदार बापूसाहेब पठारे, पक्षाचे प्रभारी अध्यक्ष श्रीकांतजी पाटील, गटनेते आपल्या पुणे महानगरपालिकेतील गटनेते आदरणीय काकासाहेब चव्हाण, आपले डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष मनाली भिलारे, त्याचबरोबर लिगल सेलचे आदरणीय ॲडव्होकेट भगवानरावजी साळुंके, महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, पंडितजी कांबळे, त्याचबरोबर युवतीच्या शहर अध्यक्ष श्रद्धाताई जाधव, ॲडव्होकेट खुने पाटील, शशिकांतजी तापकीर, कडक बसल्याचे अध्यक्ष त्रिपकांना मोकाशी, विद्यार्थीचे अध्यक्ष ओम पोकळे, सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पक्षाचे सर्व ज्येष्ठ, सर्व कार्यकर्ते, आपल्या सर्वांचं या नियुक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। एक निश्चितपणे ग्वाही देतो की आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर शहरातील सर्व ज्येष्ठ सन्मान्य पक्षाचे पदाधिकारी आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी जो विश्वास आमच्या दोघांवर टाकलाय तो विश्वास निश्चितपणे सार्थ करून पक्ष संघटना अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहू। पुणेकरांचा आवाज म्हणून आणि पुणेकरांचा विश्वास म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष हा निश्चितपणे काम करेल असा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो। मी आता एक या ठिकाणी भाषणाला यायच्या आधी वनवते असं विचार करत होतो की जवळपास 2007 सालापासून अन्न मी महापालिकेत काम करतोय, पण ही माझी पहिली वेळ आहे की पक्षाच्या व्यासपीठावर बोलायची। तर मी आजपर्यंत कधीच पक्षाच्या व्यासपीठावर भाषण केलं नव्हतं, पण ही जबाबदारी या ठिकाणी पार पडत असताना तुमच्या सर्वांची निश्चितपणे एक चांगली साथ मिळेल आणि आपल्या सर्वांना अपेक्षित जे काम आहे ते निश्चितपणे आपण पुणेकरांसाठी उभं करण्याचा प्रयत्न करू। एक गोष्ट या ठिकाणी व्यासपीठावर निश्चितपणे बोलली पाहिजे, कारण ती मी बोलणं जास्त स्वाभाविक राहील असं मला आता या ठिकाणी वाटतं। कारण 24 डिसेंबर 2025ला जे काही पक्षामध्ये घडलं आणि त्याच्यानंतरचे जे काही परिणाम हे जवळपास मागच्या महिन्यापर्यंत प्रत्येक पार्टी मिटिंगमध्ये दिसत होते। स्वाभाविकपणे मी अंकुशांना असेल किंवा मनाली त्यांना म्हटलं होतं की काहीतरी मला डॉक्टर या व्यासपीठावर बोलावं का अशी माझी इच्छा होती, पण मी काही गोष्टी वंदनाताई बोललो नाही। पण कुठलाही निर्णय घेत असताना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस जसं काकाही म्हटले की आघाडी झाली नाही झाली, कोणाबरोबर जायचं नाही जायचं, मला वाटतं की एक बैठक त्यावेळेस अशी झाली होती आणि त्यावेळेस 23 पैकी 23 लोकांनी संघटनेतल्या सर्व ज्येष्ठांनी आपण एकत्रित सांगितलं होतं की आपण त्यावेळेस दादांबरोबर जायचा निर्णय घ्यावा आणि त्याच निर्णयानुसार आदरणीय मग पुढं आपल्या वरिष्ठांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या आणि ती प्रक्रिया पुढे गेली। त्याच्यानंतर अनेक वेळा बैठका झाल्या, काय झालं काय नाही, काहींनी आपापली मतं मांडली। स्वाभाविक पक्ष हे आपले कुटुंब आहे, आपलं घर आहे, आपण आपल्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या ते गुज करणं ही आपली स्वाभाविक हक्क आहे, अधिकार आहे आणि कार्यकर्ता म्हणून एक कुटुंब म्हणून आपल्याला ते। पण त्यानंतर आपण त्याच गोष्टीनं किती थांबून राहतो। कधीतरी असं म्हटलं होतं की एखादी गोष्ट आपल्या कुटुंबात सुद्धा आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील असतील, एखादी गोष्ट घडली चांगली घडली तर आपण तिचा आनंद व्यक्त करतो, पुढे निघून जातो। पण एखादी चुकीची घडली, वाईट घडली तरी ते सुद्धा आपल्या सांगतात ती गोष्ट घडलेली बाळांनो होता, त्याच्यावर किती आपण विचारमंथन केलं तर ती पुन्हा येऊ शकत नाही। आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगेल की जर आज
दादा हयात असते तर त्या गोष्टीची उत्तरे ही जाहीरपणे सगळ्यांना मिळाली असते. पण त्याच्यावर आता भाष्य करणं मला वाटतं माझी आपल्याला विनंती असेल. एखादी गोष्ट घडून गेली, इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात की पास्ट इज पास्ट, त्याला घडून गेले आणि त्याच्यावर आता किती आपण जरी आपण हे केलं तरी त्याच्यात काही आता हे नाही, आपण आपलं पुढे गेलं पाहिजे. आणि मला वाटतं हेच आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आपण सगळ्यांनी पाहिले. अनेक संकट पक्षापुढे येत कायम आली किंवा रविवार ते आपलं त्या ठिकाणी स्वागत आहे. आपण विनंती आपण व्यासपीठात अनेक संकट आली, त्या सर्व संकटांमध्ये आदरणीय पवार साहेब असतील, सर्व संघटना असतील, आपण सर्वजण पुढे गेलो आणि त्याच धर्तीवर आपण सर्वजण एकत्रितपणे ही संघटना पुढे नेऊ असं मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची. नियुक्त्या जरी 2 असल्या, मी आणि श्रीकांत पाटील, तरी ती शेवटी प्रातिनिधिक स्वरूपातली एक जबाबदारी म्हणून आमच्या दोघांकडे दिली. इथं असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कार्यकर्ता नसून तो अध्यक्ष आहे. आणि मला वाटतं याच हेतून आम्ही सर्वजण आपण एकत्रितपणे पक्ष संघटना वाढीसाठी पुढच्या काळात काम करू. 2029ला जरी निवडणुका असल्या तरी जवळपास आता 26 संपत आले. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पुढच्या 3 महिन्यात 26 संपल आणि 27 हे एकच वर्ष आपल्याला फक्त तयारीसाठी जास्तीत जास्त मिळणार आहे. कारण 2028 मध्ये निवडणुकांचं बिगुल जवळपास वाजलेलं असेल आणि म्हणून या सर्व गोष्टी करत असताना आपण पक्ष संघटनेबरोबर फ्रंटल सेलच्या बरोबर इतर सेल सुद्धा असतील, त्यांना सुद्धा अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या सर्वांचा जो एक मानस आणि प्रयत्न आहे. वंदना त्यांनी देखील गेले अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांच्या काळात अनेक काही नवीन गोष्टी या ठिकाणी पक्ष संघटनेवर झाल्या. अंकुशानंदचं एक सातत्याने एक मार्गदर्शन असतं आणि एक म्हणजे मी शिक्षक म्हणाले गुरुजींसारखं छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष असतं काय काय, पण तेही गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्हा सर्वांनाच म्हणजे मी तर व्यक्तिशः असं की 2007चा उल्लेख केला तर तेव्हा माझं म्हणजे निवडणुकीची पहिलीच प्रक्रिया होती आणि 2007 ते आज जवळपास 19 वर्षानंतर आज पक्ष संघटनेची जबाबदारी स्वीकारत असताना एक वेगळी जबाबदारी आहे, पण ती अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या मदतीने आपण पार पडू. या SIRच्या बाबतीत सुद्धा आपण रोज वर्तमानपत्रांमधून वाचतोय. मग अशी आम्ही जेव्हा चर्चा करतो सहज खडक वाचल्यात की आकडेवारी जेव्हा काका असतील, मोकाशी अण्णा